नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ काँग्रेसची धगधगती मशाल रॅली। नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। या अन्यायाविरुद्ध जिंतूर शहरात शुक्रवारी काँग्रेस पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ भव्य मशाल रॅली काढून सरकारला आरसा दाखवला। यावेळी सोनम वांगचुक यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधानांना गुलाब पुष्प पाठवून लोकशाही मार्गाने आपला तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, नीट पेपरफुटीच्या गैरप्रकारामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली आहे। या सर्व दुर्दैवी घटनांना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। मात्र केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा। गेल्या 25 दिवसांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिंतूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात एल्गार पुकारला। मशाल रॅलीतून शक्ती प्रदर्शन। शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेली ही मशाल रॅली नरसिंह चौक, दादाशिरी चौक व पोलीस स्टेशन मार्गे अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। मशालींच्या प्रकाशात शहर दुमदुमले होते। रॅलीच्या समारोप प्रसंगी नागसेन भेरजे, गटनेते शेख इस्माईल, सय्यद रियाज, मौलाना तजमुल अहमद खान, गंगाप्रसाद घुगे आणि एड. माधव दाभाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। या आंदोलनात एड. महादेव दाभाडे, गजानन वाघमारे खैरीकर, शेख शकील अहमद, शरद चव्हाण, बालाजी शिंदे, मुसा कुरेशी एड. चंद्रकांत बहिरट, विकास अण्णा मोरे, हाजीमो माज, अकबर कुरेशी, पठाण वसीम खान आणि सय्यद फेरोज यांच्यासह मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते। वृत्तसंकलन K1 न्यूज महाराष्ट्र। परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। होता हे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही आज मोर्चा काढण्यात आला। प्रमुख मागणी आमची प्रमुख मागणी आहे की जे शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे तात्काळ यांनी यांचा स्वतः स्वीकारून राजीनामा द्यावा। देशभरामध्ये ज्या पद्धतीने नीटचे पेपर लीक व्हायले, TETचे पेपर लीक व्हायले, UPSCचे पेपर लीक व्हायले, एकंदरीत देशातला विद्यार्थी हा कष्ट करतो, अभ्यास करतो 22 तास, 18 तास, त्याच्या कष्टाला देशोधडी लावायचं काम हे केंद्रातलं भाजप सरकार करेल। नीट पेपर मध्ये का आज पहिल्यांदा घोटाळा झाला का? या आधी देखील 12 ते 13 वेळेस नीटचा पेपर लीक झाला। या पूर्ण प्रक्रियेमध्ये 22 विद्यार्थ्यांचा जीव गेला। या जीव त्या लोकांच्या मुलांच्या आत्महत्याने हे केंद्र प्रणित सरकारने केलेली हत्या आहे, हे असं आमचं ठाम म्हणणं आहे। आणि ह्याच्यासाठी हे सोनम वांगचुक म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते दिल्लीत बसलेत, हा माणूस 20 दिवसापासून आज उपाशी तापाशी बसलेला आहे। पण हे सरकार अनुलेखानं त्यांना मारायचं काम करायली, हे सरकार त्यांच्याकडे बघायला देखील, ढुंकून बघायला देखील तयार नाही। इतकं निर्दयी, इंग्रजापेक्षाही गेलेलं सरकार एक केंद्राच्या दिल्लीच्या सरकारमध्ये दिल्लीत बसलेलं आहे। त्या शासनाला, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज समस्त जिंतूरच्या तरुण सहकार्यांनी इथं मशाल मोर्चा आयोजित केला होता। त्यात सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालो होतो। निश्चितच परभणी जिल्ह्यातून जी जिंतूर मधून जी मशाल पेटलेली आहे, या अन्यायाविरुद्ध संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये देखील पेटेल आणि निश्चितच या सरकारला जाब विचारल्याशिवाय ते तरुण शांत बसणार। उद्याच्याला 20 तारखेला दिल्ली जंतरमध्ये मोर्चा ठेवण्यात आलेला आहे, तर परभणीकर जिंतूरच्या वतीने काय आयोजन आहे तुमच्या? त्या मोर्चाला समर्थन म्हणून आम्ही आजचा मोर्चा केलेला आहे। उद्या काही जाणार आहे का? म्हणजे काही लोक जातील, काही लोक या ठिकाणी काही एखादे प्रदर्शन करतील, जिल्ह्या ठिकाणी करतील किंवा तालुक्यात ठिकाणी करतील, पण सोनम वांगचुक यांच्या जो उपोषण आहे त्याच्यात आम्ही सर्वार्थाने सामील आहोत। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे नीट परीक्षेमध्ये जे काही गंठन कारभार झालेला आहे, जे काही पेपर फुटलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि या पेपर फुटीमुळं 22 विद्यार्थ्यांनी आपला जीव